श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या इंदिरा एकादशी आहे पहा. आणि ही एकादशी पितृपक्षात आलेली आहे पहा. म्हणजेच दर पितृपक्षात आपले कृष्ण पक्ष असतो भाद्रपद महिन्यातील, त्यावेळेला एक इंदिरा एकादशी ही येत असते. म्हणजेच एकादशी येत असते, त्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. तर त्या इंदिरा एकादशीविषयी आपण आज व्रत कथा ऐकणार आहोत पहा. तर चला मग मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. इंदिरा एकादशी व्रतकथा. पितृपक्षात जी एकादशी येते म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी येते त्या एकादशीला इंदिरा एकादशी किंवा पितृ एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीचे व्रत केल्यास आपल्या 7 पिढ्यांपर्यंतचे जे पितृ आहेत त्या सर्वांना मोक्ष प्राप्त होतो. इंदिरा एकादशीचे व्रत केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. पितरांच्या आत्म्याला शांतता मिळावी, आपली पितृऋणातून मुक्तता व्हावी यासाठी इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. यावर्षी ही एकादशी शनिवारी 28 सप्टेंबरला आली आहे. या दिवशी श्रीहरी विष्णू भगवंताची शालिग्राम स्वरूपात पूजन केले जाते. या एकादशीमुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळतेच, त्याबरोबर आपल्यालाही अनेक शुभ फळांची प्राप्ती होते. इंदिरा एकादशीची कथा ऐकल्यास आपल्या सर्व पितृदोषांपासून आपली सुटका होते. पुराणांमध्ये इंदिरा एकादशीची कथा सांगितली जाते. त्या कथेनुसार धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले, हे परमेश्वरा, की भाद्रपद कृष्ण एकादशीचे नाव काय आहे, त्याची पद्धत आणि परिणाम काय आहेत, तर कृपया मला सांगा. भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे. ही एकादशी पापांचा नाश करणारी आणि पूर्वजांना अधोगतीपासून मुक्त करण्यासाठी आहे. अरे राजन, ही कथा लक्षपूर्वक ऐका. वाजपेयी यज्ञाचे फळ फक्त ते ऐकून आपल्याला प्राप्त होते. प्राचीन काळी सत्ययुगाच्या काळात महिष्मती नावाच्या शहरात इंद्रसेन नावाचा एक भव्य राजा आपल्या प्रजेचे नीतिमान पालन करून राज्य करीत होता. तो मुलगा, नातू आणि संपत्ती इत्यादींनी संपन्न होता आणि मोठा विष्णुभक्तही होता. एके दिवशी जेव्हा राजा आपल्या बैठकीत आनंदाने बसला होता, तेव्हा महर्षी नारद आकाशातून खाली आले आणि त्यांच्या सभेला आले. त्यांना पाहून राजा हा हात जोडून उभा राहिला आणि पद्धतशीरपणे आसन आणि अर्घ्य अर्पण केले. आनंदाने बसून ऋषींनी राजाला विचारले, हे राजा, तुमचे 7 अंग चांगले कार्यरत आहेत ना? तुमची बुद्धी धर्मात आणि तुमचे मन श्रीहरी विष्णू भगवंतांच्या भक्तीत राहते का? देवर्षी नारदाच्या अशा गोष्टी ऐकून राजा म्हणाला, हे महर्षी, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्वजण चांगले काम करीत आहेत आणि यज्ञविधी येथे केले जात आहेत. कृपया तुमच्या आगमनाचे कारण सांगा. तेव्हा ऋषी म्हणू लागले की हे राजा, तुम्ही माझे शब्द लक्षपूर्वक ऐका. एकदा मी ब्रह्मलोकावरून यमलोकाला गेलो. तिथे मी यमराजाची आदरपूर्वक पूजा केली आणि नीतिमान व सत्यवादी धर्मराजाची स्तुती केली. त्यावेळी यमराजाच्या सभेत एका मोठ्या विद्वान आणि ईश्वरभक्ताने एकादशीचा उपवास मोडल्यामुळे तुमच्या वडिलांना पाहिले. त्यांनी संदेश दिला म्हणून मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले की मी माझ्या मागील जन्मात काही विघ्नांमुळे यमराजाजवळ राहत आहे. म्हणून जर पुत्राने माझ्या निमित्त इंदिरा एकादशीचा उपवास केला तर मी स्वर्गाची प्राप्ती करू शकतो. हे ऐकून राजा म्हणाला, हे महर्षी, तुम्ही मला या व्रताची पद्धत सांगा. नारदजी सांगू लागले, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात 10व्या दिवशी सकाळी श्रद्धेने स्नानाने निवृत्त झाल्यानंतर दुपारी पुन्हा नदीवर जाऊन स्नान करावे. मग श्रद्धेने पूर्वजांचं श्राद्ध करावे व एकदा भोजन घ्यावे. एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून भक्तीसह उपवासाच्या नियमांचे पालन करावे. वचन घ्या की मी आज सर्व भूक त्यागून
एकादशीचा उपवास करेन. हे अच्युत, हे पुंडरीक, मी तुमचा आश्रयस्थान आहे. तुम्ही माझे रक्षण करा. अशा प्रकारे शालिग्रामच्या मूर्तीसमोर विधी श्राद्ध केल्यानंतर पात्र ब्राह्मणांना फळांचे दान करावे आणि दक्षिणा द्यावी. पूर्वजांच्या श्राद्धातून जे काही त्याचा व्यावास घ्यावा तो गायीला द्यावा आणि धूप, दीप, सुगंधी फुले नैवेद्य द्यावा. इत्यादी सर्व गोष्टींनी भगवंतांना ऋषिकेशांचे पूजन करावे. रात्री देवाजवळ जागरण करावे. यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी परमेश्वराची पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. आपल्या भावा बहिणींसह, पत्नी आणि मुलगा यांसह सर्वांनी शांतपणे ग्रहण करावे. नारदजी म्हणू लागले, राजन, या पद्धतीने जर तुम्ही या एकादशीचे व्रत केले तर तुमचे वडील नक्कीच स्वर्गात जातील. असे म्हणत नारदजी दिसेनासे झाले. नारदजींच्या मते जेव्हा राजाने आपल्या दासप्रजेसोबत उपवास केला तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावर पडले आणि विष्णू लोकांकडे गेले. राजा इंद्रसेन देखील एकादशीचा उपवास न करता राज्य केल्यानंतर आपल्या मुलासह सिंहासनावर बसल्यावर स्वर्गात गेला. असे युधिष्ठिराने मी तुम्हाला इंदिरा एकादशीच्या उपवासाचे महत्त्व सांगितले. ते वाचून आणि ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग घेतल्यानंतर मनुष्य वैकुंठाला प्राप्त होतो. तर बंधू भगिनींनो, अशी ही इंदिरा एकादशीची कथा सांगितली जाते. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंदिरा एकादशीची व्रत कथा पाहिली आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.